अमरावतीमधील दुर्घटनेवर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुःख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली। एक पोस्ट करत दुःख व्यक्त केले, पाहूया। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात नवजात शिशु कक्षाला आग लागली आणि त्यानंतर खरतर संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जाते। 3 निष्पाप बालकांचा यामध्ये मृत्यू झालाय। शिशु अतिदक्षता विभागात अचानक व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाला आणि त्यानंतर ही धक्कादायक घटना घडली। 6 बालकांना सुपर स्पेशालिटी मध्ये दाखल केले। नेमकं ट्विट काय केलं ते पाहूयात। सुनेत्रा पवार यांनी ट्विट केलेलं आहे, अमरावतीतील घटना अत्यंत वेदनादायी आहे। या दुर्घटनेत आपल्या निष्पाप बालकांना गमावलेल्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे। राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी एक्स वरती पोस्ट करत या संदर्भात आता संवेदना व्यक्त केलेल्या आहेत। या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याचं बळ मिळो। जखमी बालकांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी हीच प्रार्थना। चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा ट्विट केलं, दगावलेल्या नवजात बालकांना अतिशय व्यथित अंतकरणाने श्रद्धांजली व्यक्त करतो असं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा ट्विट केलंय। या घटनेच्या संपूर्ण चौकशीचे आदेश दिलेत। जे जखमी झाले त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, त्यांना सर्व प्रकारची वैद्यकीय सहायता दिली जाते। दुर्घटनेमुळे खूप दुःखी झाले असं सुद्धा ट्विट केलं। आगीचे नेमके कारण मात्र अद्याप ही समजू शकलेले नाही। एनआयसीयू मध्ये कमी दिवसांचे, कमी वजनाचे आणि गंभीर अवस्थेतील नवजात बालकांवर उपचार सुरू असतात। मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या घटनेचे तीव्र दुःख व्यक्त करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।